वाय वाय. नमस्कार. आत्ता जे पाठीमागं बघायला की कुठला धबधबा नाही आहे, सगळ्यांना वाटणार की कुठल्या तरी धबधब्याजवळ मी येऊन थांबलो आहे. तरी हे आहे पंचगंगा नदीवर नवीन तयार झालेला एक गटरीच्या पाण्याचा धबधबा म्हणावा लागेल. काय झाले, गंगावीस मार्गे जामदार क्लब मार्गे गटरीचं पाणी ह्या रस्त्यावरून या पंचगंगा नदीमध्ये मिसळायला लागले. आणि हे पाण्याचं जर तुम्ही पाड बघितला असेल, गटरीच्या पाण्याचा, दूषित पाण्याचा, हे आपले हिंदू देवदेवतांचे मंदिर आहेत, ह्या मंदिरावरनं पाणी निसरून गटरामध्ये जायचं आहे. वारंवार गेल्या 2-3 वर्षामध्ये आम्ही महानगरपालिकेला ह्या पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत या होणाऱ्या गटरची तुमच्या नदीच्या सुरुवातीला याबाबत आम्ही आंदोलनं केलीत, निवेदनं दिलीत, पण महानगरपालिकेनं बोळा फिरवायचा तसा फिरवलेला आहे. कुठलीही ॲक्शन नाही. आणि पहिला आज पाऊस झाला कोल्हापूरमध्ये, जिल्ह्यामध्ये झाला असेल पण शहरामध्ये आज पहिल्यांदा या ठिकाणी पाऊस पडला. आणि पहिल्या पावसामध्ये पंचगंगा नदीच्या इथं गटारगंगा झालेल्या आहे. जामदार क्लब मार्गे येणारं जे पाणी आहे ते सगळं नदीच्या एंट्रन्सला तुंबलेलं आहे आणि रस्त्यावरनं हे पाणी ह्या नदीमध्ये वाहत आहे. माझी महानगरपालिकेच्या आयुक्तांना, महापौरांना विनंती आहे, आज कर्तव्यदक्ष महापौर आहेत, त्यांचा जनता दरबार 5 तारखेला भरतो, त्याच पद्धतीनं आयुक्त साहेब भारुड साहेब जे आलेले आहेत ते पण रस्त्यावर काम करत फिरत आहेत. तर माझे या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना विनंती आहे की एकदा तुम्ही या ठिकाणी या आणि भेट द्या, कारण अजून पावसाला कालावधी भरपूर आहे आणि सुरुवातच जर अशी झाली असेल तर या ठिकाणी कसल्या पद्धतीचं काम झालं हे एकदा पाहणी करणं गरजेचं आहे. आणि ह्याचा कायमस्वरूपीचा तोडगा आपण काढणं गरजेचं आहे. हजारो लाखो पर्यटक ह्या पंचगंगा नदीवर आंघोळीला येत असतात, बाहेरच्या अंबाबाई, महालक्ष्मी, ज्योतिबाला येत असतात, त्यावेळी ह्या नदीवर येतात. आणि त्यांना हे जर असं दृश्य गटरीच्या पाण्याचं दिसत असेल तर ते म्हणणार हे गटरीचं पाणी या नदीमध्ये मिक्स होते आणि ह्या नदीमध्ये पंचगंगा नदी म्हणली जाते आणि या नदीमध्ये आम्ही आंघोळ करायची काय. दुसरा गोष्ट, दुधाळी मार्गे जो नाला या नदीमध्ये मिक्स झालेला आहे त्याबद्दलही आम्ही पंचगंगा विहार मंडळ असेल, जनावदर तालमीचे कार्यकर्ते असतील, सर्वांनी आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्याबाबत आपला STP प्लॅन मंजूर आहे, तोही कुठल्या जागेत होणार आहे किंवा कधी करणार आहे. आज पंचगंगा नदीला पोहायला येणाऱ्या लोकांची संख्या कमी झालेली आहे, अनेक लोकांना आजार व्याधी झालेले आहेत, पण याकडं पंचगंगा नदीच्या प्रदूषणाकडं पूर्णपणे महानगरपालिका दुर्लक्ष करत आहे. तो दुधाळी मार्गे येणारा नाला आपण थांबवला पाहिजे, हे गटरीचं पाणी येणारं थांबवलं पाहिजे. त्यावेळी तुम्ही गणपतीमध्ये या ठिकाणी येऊन बॅरिकेड मारता, नदीमध्ये गणपती विसर्जन करू देत नाही. तशा पद्धतीची भूमिका आत्ता तुम्ही घ्यायला पाहिजे. आत्ता हे प्रदूषण तुम्ही थांबवायला त्या पद्धतीनं येऊन इथं कलेक्टर असतील, महानगरपालिकेचे अधिकारी असतील, हे येऊन या ठिकाणी जागेवर येऊन तातडीने हे कशा पद्धतीने हे थांबवता येईल याच्यावर उपाययोजना केली पाहिजे. तरच कोल्हापूर चांगल्या प्रगतीपथावर जाईल. आणि आमची कळकळीची विनंती आहे महापौर आणि आयुक्त साहेबांना की लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावा. नसेल तर ह्या
2-3 महिन्यामध्ये पुराच्या पाण्यामध्ये ह्या भिंतीला आता तडे गेलेले आहेत, झाडे उगवलेले आहेत, ते पडायला वेळ लागणार नाही. त्यामुळं आपण लवकरात लवकर ते गटरीचं पाणी नदीमध्ये जे मिक्स होते ते आपण लवकरात लवकर थांबावं ही आपल्याला विनंती करतो.